सामोर जावं लागेल. यश येतोय बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकर एंड वरती देखील यश. फुल टॉस चेंडू, फटका चांगला डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय त्यांची हवा कॅचच्या दूर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय शिवतेज चषक ब्रँडेड षटकार. यावेळेस देखील फटका चांगला, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय यश बॅट मधून. आपण पाहू शकतो अप्रतिम फलंदाजी, वारेशी वार्तालाप करत असताना बॉल सीमा पार. पहिल्या षटकामध्ये होत्या 8 धावा. या षटकाच्या पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 मॅक्सिमम आपल्याला पाहायला मिळतील. यश बॅट मधून आलेत. दोन्हीही एकाच नावाचे खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना मात्र पाडगाव संघाचा यश सध्याच्या स्थितीला त्याला मिळतोय यश आणि बॅक टू बॅक तो टोकतोय षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये शांत सुरुवात झाली, मात्र त्यानंतर विस्फोटक फलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा षटकार, बॅक टू बॅक येतोय. हा तिसरा षटकार फलंदाज यशच्या बॅट मधून. क्या बात आहे, अप्रतिम अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये सध्याच्या स्थितीला. यशच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकार यशनी ठोकलेले आहेत आणि पूर्ण प्रकारे यश वरती दबाव निर्माण करायचं काम करतोय सध्याच्या स्थितीला फलंदाज. बॅक टू बॅक 3 षटकार आले. टीमची टोटल 26 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 26 रन ऑन दी स्कोर कार्ड. या मॅच मध्ये टर्न येतो, या मॅच मध्ये ट्विस्ट येत असताना पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका, बॅक टू बॅक 4था षटकार येतोय यश. यशच्या बॅट मधून एकंदरीत 32 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. मॅच मध्ये पूर्ण प्रकारे स्वतःच्या नावाची वलय निर्माण करतोय. अजून एक मोठा फटका, 5 चेंडू आणि 5 षटकार ठोकत असताना यश. कारण विक्रम बनताना आम्ही पाहिलेत. आईगावदेवी क्रिकेट संघ कांबा विपक्ष वावेगर अशी मॅच 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लागले होते. इथे वाईट बॉल येतोय बॉलिंग मार्क वरती. अनिकेत इंदुलकर आणि स्ट्रायकर एंड वरती ऋषी शेलार वंडर बॉय ऑफ वावेगर होता. दुसऱ्या बाजूला विचार केला तर मुरबाड मध्ये एका बाजूला प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर होता आणि त्यांनी राहुल सोमनेवरती हल्ला चढवला होता. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार त्याने देखील ठोकले होते. यावेळेस चांगला चेंडू होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने मी म्हणेल षटक क्रमांक कंप्लीट होतोय. दुसरं 2 षटकांची